रामचंद्र प्रभु, सीता माता, लक्ष्मण राय, भगवान देवादिदेव, आनंद प्रभु, दत्त मालक, अनसुया माता, गाडगे स्वामी या पवित्र भगवंताच्या दरबारामध्ये पवित्र असणारा हा पुरुषोत्तम ग्रंथ यथासांग पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहे. सज्जनो मानव हो, पहिलं प्रथम देवादिदेव भगवान पुरुषोत्तम परमात्मा या पुरुषोत्तम परमात्म्याच्या चरणावर नमस्कार होऊन लोकेश्वर भगवंताच्या चरणावर नमस्कार होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रुती सज्जन मायबाप माता भगिनी लहान पोर वयोवृद्ध तपोवसा आणि ज्ञानप्रद सर्व साधुसंत मंडळी सर्वांच्या चरणावर नमस्कार होऊन आमचे हरिभक्त पारायण मारुतराव अर्जुना पटेल दुवाडी व तसेच आमचे हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम गुजरीकर या महाराष्ट्राच्या संतांच्या चरणावर नमस्कार होऊन या गावातले आमचे हरिभक्त पारायण लोकेश्वर महाराज आणि आमचे वाचक दत्तबंधू किंवा सर्व गावातील वाचक सूचक सर्वांच्या चरणावर नमस्कार होऊन आज पुरुषोत्तम ग्रंथातले सार्थकता आहे आणि सार्थकतेच्या निमित्ताने दीड अध्याय या ठिकाणी उर्वरित ठेवलेला आहे आणि त्या दीड अध्यायातला 30व्या अध्यायातला उर्वरितला भाग माझ्या शेवटकडे आलेला आहे. सत्यराम मायबाप हो, कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. मेधावी नावाचा ब्राह्मण आणि मेधावती नावाची त्याची मुलगी या दोघांचं असणारं चरित्र चालू आहे. लहानपणी मेधावतीची आई वारली. मेधावी मातेला सोडून निघून गेली. तिचं असणारं पालन पोषण करणं सर्व बापावर त्या ठिकाणी पडलेलं ओझं होतं. वडील खूप प्रयत्न केले पण वडिलांच्या हातून मुलीचं लग्न झालं नाही आणि योगायोग ते सुद्धा निघून गेले. बरं, मग मेधावती असणारी ती एकटी राहिली आणि एकटी राहिल्यावर ती ब्राह्मण कुळातली होती. ब्राह्मण कुळात असल्यामुळं तिचा एक विचार होता की महादेव परमात्म्याची प्रार्थना करावं. आपल्याला कोण आहे देवाशिवाय? आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख हे.
पांडव अरण्यामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी अज्ञातवासात होते, त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना भेटण्यासाठी गेले आणि तिथं जाऊन असणारं द्रौपदी मातेचं चरित्र अगोदरच्या जन्मामध्ये बरं काय केलं या द्रौपदी मातेनं? या मातेला 5 पतिदेव का आले आणि पांडव तुम्हाला वनवास का झाला, या कारणाच्या निमित्तानं ही कथा असणारी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कामिक नावाच्या वनामध्ये पांडवांना सांगू लागले. नाही कोणी भागी शरणारे चंद्रमौळी संसाराची आस लागली तुझा कापुरी. सत्यराव महाबापू असणारी मेधावती नावाची मुलगी भगवंताची प्रार्थना करू लागली आणि प्रार्थना करते वेळेस भगवान महादेव परमात्म्याला विनंती करू लागली, देवा मला या जगामध्ये असणारं कोणी नाही बरं काय, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. चंद्रमौळी चंद्राला आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी डोक्यावर धारण करणाऱ्या, देवा कपाळावर धारण करणाऱ्या या संसार सागरामध्ये मला संसार असणारा माझा सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा, म्हणून तूच मला असणारा त्या ठिकाणी सर्व काय आहे बरं काय. जसा प्रश्न माझे माता, प्रश्न माझे पिता, बहिणी बंधू चुलता प्रश्न माझा, या प्रमाणे हे माधवा, हे भगवान शिव परमात्मा तूच माझा सर्वस्व आहे बरं काय. अशा प्रकारचं मेधावी नावाची मुलगी त्या भगवंताची विनंती करू लागली. नाही पाणी नाही अन्न देह रे आधीचा सुकून चमत्कार झाला एके सज्जनो महाबापू भगवंताची तपश्चर्या करू लागलेली आहे. तुम्ही आम्ही तपश्चर्या करायला महाबापू, पण मेधावती नावाची मुलगी आचरण असणारा रात्र दिन करू लागली बरं काय. नाही पाणी नाही अन्न बरं काय, अन्नाचा त्याग केला महाराज, पाण्याचा त्याग केला त्या मेधावती नावाच्या मुलीनं आणि रात्रंदिवस असणाऱ्या भगवंताचं चिंतन करू लागली. आणि पाणी अन्नाचा त्याग केल्यामुळं या मेधावती मातेच्या शरीर असणारं सुकलं बरं काय. कारण अन्नमय प्राणी आहे सज्जनो, या जीवाला जर पाणी मिळालं गेलं, अन्न मिळालं गेलं तर हे शरीर असणारं काष्टवत होते बरं काय. आणि म्हणून ही सुकलेली मुलगी कशा प्रकारचा विचार केली, देह जावो आत्मा राहो पांडुरंगी धरण व्हावो. देहाचा विचार केला का नाही? अजिबात नाही.
जर दुर्वास ऋषीच्या समोर गेलं आणि जराशी जरी चूक केलं तर त्यांच्याकडे माफ नाही मायबापू. बरोबर आहे. ते शाप दिल्याशिवाय राहत नाहीत आणि ते देव ऋषी गंधर्व समजतात. बरोबर आहे. देव लोक ऋषी लोक गंधर्व सुद्धा या दुर्वास ऋषीला भीत होते महाराज. एवढं असणारं सामर्थ्य त्या दुर्वास ऋषी मध्ये आहे आणि ते दुर्वास ऋषी या मेधावती मातेच्या जवळ आलेले आहेत. मुनी उभे राहिले नेत्रमुडी म्हणाले दुःख तुझे विदाहिले करण्या पातळू. सज्जनो मायबापो, दुर्वास ऋषी असणारे समोर उभा टाकले आणि समोर उभा टाकून उभा बोलू लागले. बाळे नेत्र उघडी म्हणाले. समोर असणाऱ्या त्या मित्राची मुलगी होती, तिला म्हणू लागलेले, बाळा तू डोळे उघड बर काय, मी दुर्वास आहे, डोळे उघड. तुझं दुःख असणार मी जाणलेले आहे, तुला काय दुःख आहे ते मला कळालेले आहे आणि मी इथं कशासाठी आलो तर केवळ तुझं दुःख हरण करण्यासाठी, दुःखाचा नाश करण्यासाठी मी इथं आलो. बाळा तू डोळे उघड बर काय. सुंदर महाराज. सज्जनो मायबापो, काय विचार आहे. दुर्वास ऋषी असणारे बोलू लागले, बाळा तुझे वडील असणारे माझे मित्र आहेत बरं का, तुझे पिता माझे मित्र आहेत आणि त्या मित्राची मुलगी म्हणजे माझी मुलगी आहे. तुझं दुःख असणारं मला कळालं. तुझे वडील असणारे तुला सोडून निघून गेले बाळा आणि तुझ्या वडील असणारे सोडून गेलेली बातमी मला कळाली आणि म्हणून तुझं दुःख असणारं निवारण करण्यासाठी, तुझं दुःख हरण करण्यासाठी माझ्या मित्राची मुलगी आहे. मित्राची मुलगी म्हणजे माझ्या मुलीसाठी आहे आणि मित्राच्या मुलीवर संकट आलं आणि ते संकट निवारण करणं हे मित्राचं कर्तव्य आहे. म्हणून मी इथं आलो. बाळा डोळे उघड बर काय. ऐका महाराज, काय विचार आहे दुर्वास ऋषीचा. आम्ही मित्राच्या मुलीला बघते वेळेस असणारा आमचा विचार काय असते आणि दुर्वास ऋषीचा विचार काय आहे महाराज. मित्राची मुलगी म्हणजे आपली मुलगी आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करत्या, जेवढं जीव लावत्या तेवढं जीव असणारा आपल्या मित्राच्या मुलीवर लावावं. म्हणून दुर्वास ऋषी म्हणाले, का बाळा तू तुझं असणारं दुःख बाजूला कर, जीवन असणारं तू सार्थक करून घे पिल्ल्या आणि तप आचरण हे सोडून टाक. विवाह असणारा कर बरं काय आणि विवाह केल्यावर मी जे तुला सांगतो ते कर बरं काय. संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. कारण संसार असणारा कर आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे जर तू आचरण केलीस बाळा तर तुझं हित होते बरं काय. सज्जनो बाबांनो, दुर्वास ऋषीचं म्हणणं ऐकलं आणि माया ममतेचा संदेश दाखवला बरं काय. कारण बाबांनो चिंतन करा, देवाला जर आपल्यासारखं करायचं असेल, दुर्वास ऋषीनं मायेकडे जा म्हणलंय, पण मायेमध्ये संसारामध्ये असतावळी प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होय. म्हणून असणारा
मेधावती असणारी मुलगी विचार करू लागली बरं काय. भगवे दुर्वास बोलले, जाऊनी माझे भरे, अधिक मास व्रत केले, कळीच्या पूर्ण होईल. सज्जनो, माबाप दुर्वास ऋषी असणारे बाईचं म्हणणं ऐकलं, मुलीचं म्हणणं ऐकलं, मेधावती मातेचं, आणि दुर्वास ऋषी म्हणू लागले, आई बाळा, कारण पुरुषोत्तम असणारा मास आहे, त्याचा आईचा आवाज थोडं वाढवा बरं काय. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी मेधावती मातेला म्हणू लागले, तू एक काम कर बाळा, पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम परमात्म्याचं व्रत कर बरं काय. आणि व्रत केल्यावर या जीवाचा उद्धार होते, तुझा अंतःकरणातला हेतू पूर्ण होते बरं काय. सर्व कार्य असणारे सिद्धीला जातात बरं काय. पुरुषोत्तम मास म्हणजे साधा नाही महाराज बरं काय. अधिक मास आपण ज्याला म्हणत्या, त्या अधिक मासाला विष्णू परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं भगवान पुरुषोत्तम परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, त्या गोलोकाचा भगवान परमात्मा त्या ठिकाणी या अधिक मासाला जवळ घेतलं आणि त्या अधिक मासाला स्वतःचं नाव दिले महाराज, पुरुषोत्तम बरं काय. उत्तमा उत्तम नाम जपा पुरुषोत्तम. आणि म्हणून असणाऱ्या त्या मेधावती मातेला दुर्वास ऋषी म्हणाले का, पिल्या तू असणार एक काम कर, तर हा पुरुषोत्तम मासामध्ये भगवान पुरुषोत्तम परमात्म्याचं व्रत कर, मग मात्र तुझी इच्छा पूर्ण होईल. अशा प्रकारचं बोलू लागले. अधिक मास पुरुषोत्तमाचा तुकास, आनंदाने उपवास, सुलाचरण करीस रे. चिंतन करा महाराज. दुर्वास ऋषी म्हणाले का बाळा आई, आता असणारा त्या ठिकाणी अधिक मास येईल, पुरुषोत्तम बरं काय, तो असणारा अतिशय विख्यात आहे, खास आहे. स्वानंदाने उपवास कर, आनंदाने स्वानंदाने उपवास कर, त्या महिन्यामध्ये जागरण कर बरं काय, आचरण कर श्रद्धेनं. श्रद्धा नाही दिलं तर जमत नाही महाराज, कारण स्वानंदाने उपवास करावा आणि त्या ठिकाणी आचरण श्रद्धेनं करावं. श्रद्धा सबोरी मंथनमा बापू तुम्ही आले बरं काय. म्हणून श्रद्धा जर असली तरच आपल्याला देवाची प्राप्ती होते, तरच आपल्याला असणाऱ्या या परमार्थाबद्दल या भगवंताबद्दल आवड निर्माण होते महाराज. श्रद्धा नाही दिल्यावर आपण इथं इथे कमावली अजिबात येत नाही. आणि म्हणून असणारं ते दुर्वास ऋषी म्हणाले का बाळा, तू श्रद्धेनं असणारं त्या ठिकाणी आचरण कर. अजून काय म्हणाले, पुरुषोत्तमाचा श्रेष्ठ महिमा, पूर्वी तसे मन कामना, व्रताचरण ते पुण्य कर्मा, इथित फळ मिळेल की. सज्जनो महाप्रभू, पुरुषोत्तम परमात्म्याचा श्रेष्ठ असणारा हा महिमा आहे बरं काय. भगवंताचा महिमा आहे. आले देवाच्या मना येते कोणाचे चालेना. भगवंताच्या कृपाशीर्वादाने मिळालेले हे त्या महिन्याला नाव आहे महाराज. आणि म्हणून त्याचा महिमा अतिशय श्रेष्ठ आहे. आणि आपली मन कामना पूर्ण करणारा हा पुरुषोत्तम परमात्मा आहे बरं काय. या 3 वर्षाला असणारा हा महिना, या महिन्यामध्ये असणारं त्या भगवंताचं चिंतन, उपवास, जागरण जे काही नियम आहे ते नियम केल्यावर आपल्या मनाची कामना पूर्ण होते. मग काय करावं लागेल, तर व्रताचं आचरण करावं लागेल, व्रत करावं लागेल. आणि ते विधियुक्त असणारं त्याचं असणारं उत्तर क्रिया करावं लागेल बरं काय. त्याचा असणारं त्या ठिकाणी शेवट असणारा अतिशय उत्तम पद्धतीने करावं. म्हणून पुण्य असणारं त्या ठिकाणी फळाला येतात. आणि पुण्य फळाला म्हणजे इच्छित ते फळ असणारं मिळते. आपल्या मनामध्ये कुठलाही विचार करा महाराज, जर आम्ही व्रत केल्या आणि व्रताची साधता येत असा पद्धतीने जर केल्या, तर जे जे इच्छिले ते भगवान परमात्म्याला आपलं पूर्ण मनोरथ करतात. म्हणून या महिन्यामध्ये आपण भगवान पुरुषोत्तम परमात्म्याचं व्रत करावं. अशा पद्धतीनं वेदावती नावाच्या मुलीला दुर्वास ऋषी बोलू लागले. वेदावती हात जोडून शंकर सेवानी सोडून
निष्ठेनं मी महादेवाचं चिंतन करेन. मी अधिक मासाला जवळ घेणार नाही किंवा त्या मासाचं असणारं वर्णन करणार नाही, त्या मासाचं व्रत करणार नाही. अशा प्रकारचं दुर्वास ऋषीला मेधावती नावाची मुलगी बोलू लागली. ती सगळं तुला वनवास
आहे महाराज. बरं काय? आणि म्हणून दुर्वास ऋषी म्हणाले तर पुढच्या जन्मात एखाद्या राजाची जरी नाटी झाली तर तुझ्या मालकासकट तुला वनवासाला जावं लागल, अशा प्रकारचं बोलू लागले. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिन्याचं व्रत करशील आणि तिथं असणार त्या ठिकाणी तुला त्या पुरुषोत्तम परमात्म्याची कृपा होईल. बरं काय? पण तुला मात्र वनवास भोगावा लागल. अशा प्रकारचा आशीर्वाद एका मागं आणि एक तर कोप दोन्ही असणार त्या मुलीला दिले. बरं का? गीता भागवत करीती सर्वान अखंड चिंतन विठोबाचे. सज्जनो बाबांनो, गीता असणारी त्या ठिकाणी भगवंताने स्वतः बोलले आणि त्या गीतेचं पालन कर. तुम्ही आम्ही सुद्धा गीतेचं पालन करावं महाराज. जर आम्हाला गीता कळत नसेल तर त्या ठिकाणी मराठीमधून सुद्धा आता आलेली आहे, ते आणून त्याचं पारायण करावं किंवा संतांच्या मुखातून ऐकावं आणि त्याचं पालन केल्यावर काय होईल तर अपाट असणारं सुख आम्हाला मिळेल. बरं काय? अशा प्रकारचं दुर्वास ऋषी बोलू लागले. स्वर्ग मृत्यू पाताळात जेवढ्या गंगा येतात त्या गंगेचं नामस्मरण करावं.
ज्ञान असणारं दुसऱ्याला द्यावं. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जग. म्हणून या व्रतामध्ये ध्यान करावं, उपवास करावा. उपवास करायला म्हणतात मायबाप चिंतन करा. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतायचं नाही याचा उपवास करायचं. बरोबर आहे. दुसऱ्याच्या कुटाळक्या करायचं नाही याचा उपवास करायचं. जगाचं कल्याण कसं व्हावं याचा उपवास करायचं. जगाच्या कल्याणार्थ हिताचा, बरोबर आहे, वाईटाचा नाही. परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य. म्हणून उपकारात कार्य करावं याचा उपवास करायचं. वाईट वृत्तीचा त्याग करावा आणि मग त्या ठिकाणी जगाच्या हितासाठी, बरोबर आहे, अशा प्रकारचं कार्य करावं, उपवास करावा, व्रत करावं. याच्यामुळं पुण्य असणारा आमच्या पदरात पडते आणि मग या जीवाचा उद्धार होते, पुरुषोत्तम परमात्म्याची भेट होते असं सांगू लागले. बघा त्या ठिकाणी वनवास भोगावा लागेल. हे तुझ्या पतिदेवाला भोगावं लागेल. तुला तर काय आलं. म्हणून संगत कोणाची राहावं, सज्जनाची राहावं. मला उजळली या भाग्याता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा नाम पद्मनाभ जोडला. मग संगत चांगल्याची धरावं मला, वाईटाची धरावं का? अजिबात नाही महाराज. आणि म्हणून तुझ्या पतिदेवासकट तुला वनवासात जावं लागल असं दुर्वास ऋषी बोलले. वेदावती नावाच्या मातेला जाणलं, कळालं आणि कळल्यावर काय केली बोला. चिंतन करा मानव. संताचा कधी विरोध करायचा नसते. बरं काय, ज्याने ज्याने संताचा विरोध केला त्याचा असणारा त्या ठिकाणी दुःख आपदा भोगावं लागलाय मला. असे कितीतरी आहे. देव आपल्याला सुद्धा आहेत महाराज, मोठमोठे देव लोकांना सुद्धा. बरं काय, हजार त्या इंद्रपदाचा इंद्रदेव सुद्धा त्या अहिल्यामध्ये किंवा त्या गौतम ऋषीच्या शापानं मोर झाला. हजार छिद्र अंगावर पडले महाराज. आणि म्हणून एवढ्या ऋषीमध्ये असणारा तोपचार्याचा बोल आहे. आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी हे वेदावती मातेला चिंता लागली. आता काय करते बोला. काय होईल ते पुढची अर्थ प्रार्थना करीनती. भोलेनाथ शंकराची. आणि मग एवढं झाल्यावर सुन्न असणारी वेदावती झाली. आणि मग वेदावती असणारं पुढचं कार्य करू लागली. भगवान शिव परमात्म्याची प्रार्थना करू लागली. भोलेनाथाची, शंकर परमात्म्याची त्या ठिकाणी प्रार्थना करू लागली. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय अशा प्रकारचा नामाचा जप एक वेदावती माता करू लागली. सज्जन
काय. दिव्याची मूर्ती पाहिली मेधावती नाभावली हातरुणती बोलली घायले मग पुन्हा पुन्हा. चिंतन करा मला भव्य दिव्य असणारी महादेवाची मूर्ती बघितलं मेधावती मातेने बरं काय. आणि मेधावती मातेने ती मूर्ती बघितल्यावर हात जोडून उभा टाकली बरं काय. आणि हात जोडून उभा टाकून घाईनं मग असणारं पुन्हा पुन्हा त्या शब्दाचा उच्चार करू लागले मायबापू. कारण घाई झाली. दिव्य मूर्ती बघितल्यामुळे या बाईला सुधारणा केलं. आणि मग काय होते ऐका. पती दे पती देवा पती दे मग देवा कलवारी तुम्हाला हवा फुलवाय तुम्हाला. सज्जनो मायबापू ती मुलगी मेधावती असणारी घाईघाईनं असणारं ते बोलू लागले. पती दे पती दे पती दे पती दे पती दे. अशा प्रकारचं असणारं महादेवाला 5 वेळेस एकाच शब्दाचा उच्चार केली बरं काय. शिव भोळा चक्रवर्ती आहे महाराज. आणि भगवान परमात्म्याला अशा प्रकारचं 5 वेळेस बोललं. आणि देवाला म्हणू लागली देवादी देवा महादेवा तू माझा असणारा कैवारी आहेस बरं काय. मला या जगामध्ये तुझ्याशिवाय कोणी नाही भगवंता. आणि माझी आशा असणारी पूर्ण कर देवा. अशा प्रकारचं मेधावती माता त्या भगवान महादेव परमात्म्याला बोलली. मेधावतीचे बोलणे 5 वेळा पती मागणे. सुंदर नाचे मगवर देणे घडले सारे विपरीत. मेधावती मातेचा असणारा 5 वेळा पती दे म्हणण्याचा हा शब्द. आणि मग भगवान परमात्मा शिव परमात्मा पंचानन असणारा त्या भगवंताला आनंद झाला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी तिच्यावर संतुष्ट झाले बरं काय. आणि संतुष्ट होऊन काय करतात बोला. भोलेनाथ हसून म्हणाले 5 पती तुझला बाळे हो. पुढील जन्मीला भटील भले राणी तू 5ची. आणि मग भगवान परमात्माला हसणं आले. आणि हसमुखचा चेहरा केले. भगवान परमात्मा म्हणले बाळा तुला 5 पती होतील बरं काय पुढच्या जन्मामध्ये बरं काय. आणि मग त्या ठिकाणी राणी होशील तू त्या 5 जणांची. अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद भगवान शिव परमात्मा त्या मेधावती मातेला दिले बरं काय. आश्चर्याने मग मेधावती म्हणे काय 5 पती देवा काय ही दैवती विचित्र कैसी रीत. आणि 5 पती म्हणले असणार त्या ठिकाणी आश्चर्य झालं. तिला आश्चर्यानं बोलू लागले देवा 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 काय दैवगती म्हणले. 5 नवरे असणारे मला मिळतील हे कसं देवा. अशा प्रकारचं बोलली बरं काय. बाळे तुझी विचित्र करणी 5 वेळा पती मागणी. मी मग प्रसन्न होनी वरतैसाची तुझ दिला. भगवान शिव परमात्मा म्हणू लागले बाळा तुझं मागणं आहे असं प्रकारचं बरं काय. तू 5 वेळेस पती दे पती दे पती दे पती दे पती दे असा शब्दाचा उच्चार केलीस बाळा. आणि म्हणून मी सुद्धा त्याच प्रकारचं तथास्तु म्हणलो. 5 पती दे तुला मिळतील म्हणलो. याच्यात माझा काही दोष आहे का. काहीच दोष नाही महाराज. देवाला आपण जसं मागत्या तसं देव सुद्धा उद्धार अंतकरणानं देऊन टाकतात. आणि म्हणून असणारा महादेव परमात्मा म्हणू लागले बाळा माझा काही दोष नाही बरं काय. 5 पतींची तू पत्नी वा. होशील त्याची तू राणी. या जन्मी तुझ्या हातूनी घडला अपराध भोग तू. आणि मग महादेव परमात्मा म्हणू लागले आई बाळा पुढच्या जन्मामध्ये 5 पतीची तू राणी होशील बरं काय. आणि तुला या जन्मामध्ये तुझ्याकडून अपराध घडलाय.
आणि या जन्मातला अपराध पुढच्या जन्मामध्ये तुला भोगावं लागल. चिंतन करा माय. जर आम्ही या जन्मात वाईट कर्म केल्या, वाईट कृत्य केल्या, करुणवती जर कार्य केल्या, तर आम्हाला पुढच्या जन्मात ते भोगावं लागते. बरं काय? म्हणून तुम्ही आम्ही या मानवाच्या कायाला आल्या. मानवाची काया म्हणजे काय साधी आहे का माय? कल्पतरू नावाचा वृक्ष आहे महाराज. कल्पिलेले देणार आहे. तुमच्या इथं आनंद संप्रदायाचे माणसं आहेत. मोक्ष सिद्धांताच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलंय मानवाची काया म्हणजे कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. या कल्पतरू नावाच्या वृक्षावर हा जीव बसलेला आहे. या जीवानं कुठलं फळ खावं या जीवाला कळालं पाहिजे महाराज. म्हणून या जन्मामध्ये जर आम्ही वाईट कर्म केल्या तर पुढच्या जन्मामध्ये त्याचं फळ आम्हाला भोगावं लागते. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर एक ग्रंथ असणारे श्रवण करावं आणि चांगलं कर्म करायचा प्रयत्न करावा. बरं काय? चांगलं आचरण करायचा प्रयत्न करावा. अहो महादेव प्रसन्न झाले तरी या लेकराला चुकलं नाही महाराज. हे मेधावती म्हणजे पुढच्या जन्मातली द्रौपदी आहे महाराज. त्या 5 पांडवांची पत्नी आहे. त्या कामिक नावाच्या वनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा या पांडवांना ही कथा सांगायला का पांडवांना का वनवास झाला चिंतन करा महाराज. या मुलीनं त्या पुरुषोत्तम मासाचा तिरस्कार केला म्हणून पुढच्या जन्मामध्ये 5 पती मिळाले आणि वनवासाला जावं लागलं. पती देवासगट कोणामुळे महाराज चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकला की फेरा पडते. म्हणून आपुला आपुड करावे विचार. संसार बंधन तोडावे गिय. आपला आपण विचार करायचा आहे मला. बरं काय? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरं काय? लेकरू लहान आहे पण हुशार आहे मला. आहे की नाही? कन्या पुत्र जर फळाला आलं आणि ते जर सात्विक वरतीच आलं मायबाप हो तर त्या ठिकाणी देवाला सुद्धा आनंद वाटते. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. देवाला सुद्धा त्याचा हरिक वाटते महाराज. म्हणून एवढं कमी वयाचं लेकरू इथं कथा ऐकायला महाराज. बरं काय? आवड आहे त्या लेकराला. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व हेय. म्हणून मायबाप हो या लहान लेकराला जर कथा ऐकायची आवड झाली तर याचा संसार सुखाचा होते महाराज. इहित्राचा आणि परत्राचा संसार सुखाचा होते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी या मेधावती मातेला तिच्या कर्माचं फळ मिळालं. काय म्हणून केलेल्या कर्माचं फळ चिंतन करावं. द्रौपदी मातेचा कैवारी कोण आहे? पुरुषोत्तम परमात्मा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. बरं काय? तरी पण त्या माईला चुकलं का? तुमचा आमचा कैवारी कोण आहे महाराज? तो भगवान परमात्मा आहे. बरं काय? आपुला तो देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नोही. मग त्या देवाची आठवण करावं, त्या देवाचं चिंतन करावं महाराज. म्हणून सोबत देव असून सुद्धा त्या माईला चुकलं नाही. म्हणून तुम्ही आम्ही आचरण चांगलं करावं. बोला शब्द गेला असत्य नाही कधी झाला. प्रमादाच्या पायाची ताला भोगावे तुला गेलं. सज्जन मागवतो भगवान शिव परमात्मा त्या लेकराला म्हणाले का
बरं काय पश्चातापाने शुद्धता बरं काय आणि मग प्रायश्चित्त दिल्यावरच त्या ठिकाणी त्या पापातून किंवा त्या शापातून मुक्त होता येते. तोपर्यंत होता येणार नाही. असं साक्षात महादेव परमात्मा ज्या महादेवाचं चिंतन केली तेच महादेव परमात्मा त्या असणाऱ्या मातेला त्या मुलीला असणार बोलू लागले बरं का चिंता नावाची बिमारी झाली तर या देहाला चिंतेत नेऊन ठेवल्याशिवाय राहत नाही बरं काय म्हणून चिंता करावं का देवावर भार घालावा संतावर भार घालावा पण चिंता नावाचा रोग जवळ घेऊ नये बरं काय घालुनिया भार राहिलो निचिंती निर्विनिया संती कारण संतावर विश्वास ठेवावा त्यांच्यावर भार घालावा परंतु चिंतेला जवळ घेऊ नवा या मुलीला वरून चुकल्यामुळं चिंता लागली बरं का शरीर असणारं दृश्य झालं शरीर वाळून गेलं महाराज कारण पाणी नाही अन्न नाही कसं जगावं अशी अवस्था झाली बरं का पंचत्व म्हणजे आप तेज वायू पृथ्वी आकाश तिचा जीव असणारा त्या पाच तत्वामध्ये लीन होऊन गेला आपला देह असणारा त्या ठिकाणी सोडलं त्या मुलीनं बरं अशा प्रकारची अवस्था त्या लेकराची झाली आणि काय होते आहे का चिंता घेऊन आत्मा गेला पुढे आणि पुढे असणारा हाच जीव द्रौपद राजाच्या
पत्नी झाली पांडवाची. चिंतन करा महाराज, तेच मेधावी नावाची मुलगी असणारी त्या पांचाल राजाची मुलगी झाली म्हणजे द्रौपदी राजाची. माय बापू, तिचंच नाव असणार द्रौपदी झालं आणि तिचं असणार स्वयंवर ठेवलं. त्या स्वयंवरामध्ये असणारे पाचही पांडव असणारे तिथं गेले आणि त्यांचा विजय झाला. ते पाचही पांडवांनी तिच्यावर विजय मिळवून घरी घेऊन गेलं. आपल्या बाईला सांगितलं, आई आम्ही असणार त्या ठिकाणी, आम्हाला असणाऱ्या त्या यज्ञाच्या किंवा ज्या ठिकाणी आम्ही गेल्या तिथं असणारा आम्हाला या ठिकाणी वस्तू आल्या आम्हाला मिळाली. त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा पाचही जण वाटून घ्या. आणि म्हणून तिथं असणारा पाच पांडवासोबत विवाह झाला. अशा प्रकारची ते द्रौपदी आणि हे कामिक नावाच्या वनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा या पाचही पांडवांना त्या यांना कशामुळे वनवास भोगावा लागला ते सांगू लागले बरं का.
देवा आमची गती कशी होईल? प्रेमाने सांगू लागले, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. चिंतन करा महाराज. प्रेमाविन समाधान नाही आणि हे अर्जुनाला कळलं आणि अर्जुन विनंतीपूर्वक असणारं प्रेमानं भगवंताला विचारू लागले, देवा आमची काय गती होईल? आम्हाला काय करावं लागल? अशा प्रकारचं बोलू लागले. अर्जुनानं दोन्ही हात जोडून भगवंताला विनंती करून म्हणाले, तर देवा घडत ते कसे घडते बरं काय? पूर्वजन्मामध्ये काय झालं काय नाही आता जाऊ द्या, पण आता याच्या पुढे काय करावं? आता तरी पुढे बरं काय? आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाचा आयुष्याचा. झालेलं सोडून टाका. पहिलं काय झालं काय माहित नाही, पण इथून तरी सावध झालं पाहिजे, इथून तरी चांगलं कार्य केलं पाहिजे. काही माणसं म्हणतात, देवा माऊली आमच्याकडून लई पाप झाला हो द्या, है की नाही? वाड्या कोळ्या एवढं तर झालं नाही महाराज. वाट पाड्या कोळीकू नामे सबले तो वाल्मिकू. बरं 7 रात्र भरले होते बाय, पण नाम संप्रणामुळं वाल्मिकू मनसे वाल्मिकी ऋषी नाव आलं महाराज. बरं काय? म्हणून आता तरी पुढे देवा इथून आम्हाला काय करावं, काय मार्ग आहे हे भगवंता आम्हाला मार्ग दाखवा बरं का. कृष्ण भुवन गंभीर अंगे तो पुढील विचार अधिक मास येईन थोर पुण्य करवे आचरावी. सज्जनो मानवो, अर्जुनाचं म्हणणं ऐकल्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गंभीर अवस्थेत गेले बरं काय. आणि गंभीर अवस्थेमध्ये जाऊन बोलू लागले, पुढचा असणारा विचार सांगू लागले. समोर असणारा अधिक मास असणारा पुरुषोत्तम महिना येईल. थोर असणारा हे म्हणतात पुरुषोत्तम मास आणि पुण्य कर्म असणारा आचरण करावं. त्या पुरुषोत्तम महिन्यात तुम्ही शुचिर्भूत स्नान दान उपवास व्रत निष्ठापूर्वक आचरण करावं महाराज. ते वय घ्या. पुरुषोत्तम महिन्यामध्ये तुम्ही काय करावं? शुचिर्भूत व्हावं. शुचिर्भूत म्हणजे सोपं नाही महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये एक वय आहे, आणि तो हरेरो चोखाडू सूर्योदय सावजाळू तत्वारतीचा पायाळू देखणा जैसा. आतून आणि बाहेरून शुद्ध झालं पाहिजे महाराज. बरं काय? मन बुद्धी चित्त अहंकार त्या ठिकाणी शुद्ध झालं पाहिजे असं या ठिकाणी सांगू लागले. पुरुषोत्तम वैयात ऐका पांडव, कारण त्या पुरुषोत्तम मास महिन्यामध्ये काय करावं होतं? त्या ठिकाणी तुम्ही शुचिर्भूत व्हा, स्नान दान करा, त्रिकाळ स्नान करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा. बरं काय? दान करा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यक्त करी. दान करता वेळी त्या ठिकाणी हायलाईट करू नये महाराज. उदार अंतःकरणानं दान करावं, उपवास करावा, व्रत करावं, व्रताचं पालन करावं. बरं काय? आणि नित्य नेमानं भगवंताची पुरुषोत्तम परमात्म्याची कथा ऐकावं. बरं काय? निष्ठापूर्वक निष्ठा असली पाहिजे, है की नाही? निष्ठा नाही गेल्यानं जमत का महाराज? अजिबात नाही. आचरण निष्ठेनं करावं असं या ठिकाणी सांगू लागले. सज्जनो भावको, कायेनं वाचन आणि मनानं. बरं काय? काया म्हणजे शरीर, वाचामध्ये आपण बोलणारे शब्द. 4
काळाच्या आहेत. परा पचंती मध्यमा वैखरी. बरं का? या चारही वचनाने मनाला आवडलं तर जमते. मन चंदा तो कटोरी मे गंगा. कारण आम्ही लहान असताना बहिणाबाई चौधरीची कविता होती माय. मन उडाय उडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल परीत पिकावर. कारण मन हे उडाळे का म्हणून इथं म्हणाले कायेनं आणि मनानं आणि वाचनानं. बरं काय? जे कर्म आमच्याकडून घडले, बरं काय, ते कर्म असणारं त्या ठिकाणी काय करावं तर मायबाप अधिक मास महिन्यामध्ये त्या भगवंताला, त्या नारायणाला समर्पित करावं. बरं काय? त्या भगवंताला असणारं समर्पित करावं आणि त्या कायेनं वाचनं मनानं किंवा अंतचतुष्टीनं इंद्रियाचा अहंकार बुद्धीनं असणारं नष्ट करावं. शुद्ध बुद्धी जर वापर केल्या तर अहंकार नाहीसा होते महाराज. विवेक नावाच्या दोरीनं त्या अहंकाराला बाजूला करावं. बरं काय? आणि त्या ठिकाणी क्षणविकाराचा त्याग करावं आणि पुरुषोत्तम भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी भगवंताचं जे काय कार्य आहे ते कार्य केलेले भगवंताच्या चरणावर अर्पण करावं. द्रौपदीला असणारे तिच्या हातातून त्या ठिकाणी दान करा. बरं काय? निष्ठेनं आचरण करा. तिच्या हातून असणारा दान धर्म करा. अशा प्रकारचं असणारं पांडवांना भगवान श्री कृष्ण परमात्मा अधिक नावाच्या वनात बोलू लागले. पुरुषोत्तम तो मोक्ष
काय झाली पाहिजे मान हे ईश्वरची माझे घर ऐशी मंदी जयाची स्थिर किंबहुना चराचर तो झाला हे ईश्वर धनंजय गावामध्ये आल्या तर आमची वृत्ती अशी झाली पाहिजे इथं समोर बसलेल्या सर्व माया म्हणजे माझी माया आहे माझी माया आहे ही वृत्ती झाली पाहिजे महाराज धनदेवाची कृपा होते माऊली नाहीतर होते का शांती ब्रह्मन आत्माला गावातला देव कळा बरं काय आणि नामदेव महाराजाला कुत्र्यातला देव कळाला तुम्हा आम्हाला आमच्या धर्मदात्या माबापातला देव कळाला बरं काय आणि माऊली म्हणाली का हे ईश्वरची माझे घर बरं काय ऐशी मती दयाची स्थिर चिंतन करा नको या प्रत्येक भूतामध्ये असणारा भूत मात्रामध्ये देव दिसला पाहिजे आमची दृष्टी असणारी समान झाली पाहिजे बरं का द्वेष असणारा नाहीसा झाला पाहिजे भगवान परमात्मा प्राप्त होतील बरं काय आणि ईश्वर जर या सगळ्या जगात दिसू लागला कुत्र्यात गाढवात मांजरात जर देव दिसू लागला भावना दरड होत झाली बरं काय दरड म्हणजे निश्चय अशा प्रकारचं जर झालं तर पुरुषोत्तम परमात्म्याची प्राप्ती होईल असं या ठिकाणी सांगू लागले भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं द्रौपदी मातेचं कल्याण
कल्याण इच्छावा अशा प्रकारचा अंतःकरणातला भाव राहावा. बरं काय बहीण भावाचं प्रेम जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि द्रौपदी मातेचं आहे तशा प्रकारचं असलं पाहिजे. बहिणीवर किती जरी संकट आलं तर भाऊ बहिणीला भेटल्याशिवाय राहू महाराज. ज्यावेळेस पांडवांना सतोतेला माय 2 वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगाचा मालक त्या पांडवांना जाऊन भेटलेला आहे. बरं काय म्हणून आम्ही सुद्धा आमच्या बहिणीला भेटावं. बरं काय आणि बहिणीने सुद्धा आपल्या भावाची भावा करावं. द्रौपदीवर ज्या वेळेस संकट पडले माय त्या वेळेस द्रौपदी मातेने भावाची धावा केली, दुसऱ्याची केली नाही महाराज. कृष्णा धावली लवकरी संकट पडले आभारी हरे तुला आमचा कैवारी आले निघून निवारी. कृष्णा धावली भगवंताची धावा केलं म्हणून बहिणीने भावाची धावा करावं म्हणून धोंड्याचा महिना आहे की नाही. बहिणाचे ते बहिणीला गोड धोंडे खाऊ घालावं, बहिणीला मनासारखी साडी द्यावं. बरं काय तिची इच्छा पूर्ण करावं हे भावाचं कर्तव्य आहे. पण आताच्या भावाचा या अगोदर 2-4 साड्या नाही बापू. बरं काय म्हणून एक पुरुषोत्तम ग्रंथ आहे का उदार अंतःकरणाने बहिणीची बोलवण करा, मग त्या पुरुषोत्तम परमात्म्याची कृपा होईल आणि आमचा जीवन असणारा करता तो बोला पुढ्या अधिक मास उपवास प्रतिमा पाळी घास द्रौपदीस पांडवानी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अशा प्रकारचा विचार करून निघून गेले आणि निघून गेल्यावर असताना त्या ठिकाणी पुढे अधिक मास महिना आला महाराज. स्नानादी बरं काय उपवास व्रत नेम पाळलेली खास द्रौपदीसह पांडवांनी चिंतन करा महाराज. द्रौपदी मातेने पुढच्या धर्मामध्ये म्हणजे या द्रौपदी मातेच्या धर्मामध्ये अधिक मास महिन्यामध्ये त्या ठिकाणी काय केले स्नान केली. बरं काय स्नान ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान संध्या करावं, भगवंताचं चिंतन करावं, उपवास करावा, व्रत केलं नियमानं केलं महाराज. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाळू. देव कोणाकडे आहे महाराज? ज्याच्याकडे नेम आहे त्याच्याकडे देव आहे महाराज. बरं काय नेमानं करा, भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतः केलं आणि 5ही पती देवाकडून करून घेतलं. बरं काय भावाच्या आज्ञेचं पालन केलं महाराज. बरं काय आणि अशा प्रकारचं यांच्याकडून हे व्रत झालं. काय होते बोला पूर्ण टोटल 1 महिना 31 दिवस हे कार्य अतिशय उत्तम पद्धतीनं उपवास करणे, स्नान करणे, जागरण करणे, नामस्मरण करणे, दान करणे हे सर्व गोष्टी 5ही नियम असणारे हे पांडव केले. म्हणतात शरण केल्यावर त्या भगवंताचं कार्य आमच्याकडून घडून आलं तर देवाची कृपा होती महाराज. भगवान पुरुषोत्तम परमात्मा कृपा केले आणि कृपा केल्या केल्या दुःखाचं निवारण झालं. बरं काय पडता गडभारी दासी आठवावारी मग
किती उपकार आहेत माऊली देवाचे. बरं काय हे देह जरी ओवाळून देवावरून टाकून दिलं तरी देवाचे उपकार भेटणार नाही बापू. बरं काय म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, आधी असणारं त्या त्याच्या कार्यात घालावं. लक्ष ठेवण्यास येऊनी त्या 1 कोटी पेराय महाराज तिथं संसार आहे. आतापर्यंत आम्ही त्या एवढे म्हणजे संसार करत आल्या. मानवाचा जन्म म्हणजे त्या देवाला आपल्यासाठी करण्यासाठी देवानं पाठवलंय. इथं 2 गोष्टी आनंद दिले महाराज, एक ज्ञान आणि एक वाचन. मग या ज्ञानानं आणि या वाचनाने आपल्या त्या देवाला आपल्यासारखं करायचं आहे. आणि म्हणून त्या पांडवांनी ऐकलं, द्रौपदी मातेनं ऐकलं, पुरुषोत्तम परमात्म्याची कृपा झाली आणि वनवास नाहीसा झाला. त्या वनवासातून मुक्त झाले. शेवटी त्यांना त्यांचं राज्य सुद्धा मिळालं महाराज. बरं काय गेलेले धन वापस मिळालं. हे केवळ पुरुषोत्तम परमात्म्याचा कृपा आहे. आणि म्हणून मायबापू एक धनंत नावाची जी नगरी आहे ना, ही सुद्धा सोन्यासारखी आहे. कारण आज जवळपास मला वाटते 31 दिवस झालं ही कथा असणारी तुमच्या गावात चालू आहे. बरं काय आणि तुमच्या गावातले लोक सुद्धा अतिशय पवित्र आहेत महाराज. मी येता एका वाक्यामध्ये एका गावात थांबलो. त्या गावातल्या एका महात्म्याने विचारलं, महाराज कुठं चालल्या? तर माऊली धनंजयचं लोक कसं काय म्हणले, पुरुषोत्तम ग्रंथाची सांगता आहे. त्याने म्हणलं वा धनंजय गाव आमच्या एरियातलं नंबर 1 गाव आहे महाराज. त्या गावामध्ये भगवंताची कथा चालू असते. तिथं असणारे रामायण चालू असते. तिथं अनेक संप्रदायाचे ग्रंथ राहतात. त्या माणसाने तुझं सुद्धा आलेले आहे महाराज नाव. आणि म्हणून खरोखरच हे गाव असणारं पवित्र आणि निर्मळ आहे. आणि या पवित्र गावामध्ये आमच्यासारख्या पावसाला कथा मिळाली आणि आम्ही तुमचे आभारी आहोत महाराज. खरोखरच लक्ष्मण पाटील या, कारण तुमच्या कृपा आशीर्वादानं माझी यामुळे मी नाही बोलत सखा पांडुरंगाच्या त्याची. आणि म्हणून त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या कृपा आशीर्वादानं, कारण तुम्ही संधी दिला आणि संधी दिल्यामुळे त्या ठिकाणी फळ मिळालं. झालेली सेवा करण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव लोकेश्वर भगवान परमात्मा आहे किंवा आमचे राम लक्ष्मण आणि सीता माता येतात. मग तिकडे आमचे बाळकी स्वामी आहे, अनुसया माता आहे आणि जगाचे मालक आनंद प्रभू ज्याला आपण दत्त प्रभू म्हणत्या त्या दत्त प्रभूच्या चरणावर समर्पित करून श्रीला पुणेला तिथं आमचे वयोवृद्ध तपोवत आमचे मामा सुद्धा आलेले आहेत. चांदोडे आमचे पारायण आम्हाला या मार्गामध्ये खूप ठेवणारे आमचे माधवराव ठेवणारे हे सुद्धा आहेत. आणि मग सेवा करून श्रीला पुणेला गोपाल कृष्ण भगवान की जय. या माऊली या. चालू एकदम झाली.